उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्या अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना केली। यावर आम्हाला एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देता येणार नाही असं उत्तर पवारांनी दिलं। दरम्यान ज्यांचा पक्ष फोडला त्यांच्याचकडे पाठिंबा का मागताय असा खडा सवाल संजय राऊतांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांना केली आहे। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणामध्ये आहेत। महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली। त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू। अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतलेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय। फडणवीसांनी शरद पवारांनाही फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली। मात्र सीपी राधाकृष्णन आपल्या विचारांचे नाहीत, त्यामुळे त्यांना पाठिंबा देता येणार नाही असं फडणवीसांना सांगितल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल। पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला। आणि